हॅट्रिक करणार आमचा नगरपालिकेत नगराध्यक्ष जिंकून आम्ही हॅट्रिक पूर्ण करणार. दीपक केसरकर हे एक माझेच बाब आहे, मीच त्याला मोठा केला अशी खंत व्यक्त करीत अशा थापाड्या व बंडलबाज माणसाला सावंतवाडीकर कसे काय निवडून देतात हाच मुळात प्रश्न आहे. दीपक केसरकर यांच्याशी मी कोणताही संघर्ष करू इच्छित नाही असा पलटवार माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे केला. काही झाले तरी सावंतवाडीत नगराध्यक्ष आमचाच बसेल. बांधव आमरड निवडणुकीनंतर आम्ही सावंतवाडीत हॅट्रिक पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करीत केसरकरांनी उभारलेला काथ्या उद्योग व चष्मा कारखाना गेला कुठे असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेपेक्षा काँग्रेसचा उमेदवार तगडा, त्यामुळे आम्ही दोघांवर मात करायची आमची तयारी. भाजप बंडखोर राहू दे, विड्रॉ करू दे, आम्ही कोण विनंती पण करणार नाही आणि आम्हाला कुठलाही फरक बंडखोरामुळे आमच्या मतावर पडणार नाही एवढा विश्वास आहे. राहुल गांधीच्या पक्षाशी म्हणजे काँग्रेसची मदत घेऊन ते मुख्यमंत्री झाले. राहुल गांधीने सावरकरांबद्दल जे उद्गार काढले त्याबद्दल माफी मागितलेली नाही आहे, तर याची दखल शिवसेनेने घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्री पदाच्यासाठी सावरकरांचा अपमान करण्याचा अधिकार राहुलला देणं, काँग्रेसला देणं योग्य नाही. मी या घटनेचा निषेध करतो. घालायला जात नाही टोप्यावर लिहिलेला मजकूर जो मी सावरकर आहे, तर सावरकरांचा हा देश आहे, महाराष्ट्र आहे. सावरकरांच्या त्यागाला सलाम करा म्हणून त्या टोप्या घालून, स्वतः टोप्या घालून सभागृहात गेल्या आणि अशा वेळेला अनेक वेळा गेलेले आहेत. तो आपण जो ड्रेस घालतो त्याचा एक भाग टोपी आहे. त्यामुळे काय बॅनर घेतलं तर बॅनर काढायला अध्यक्ष सांगतात. त्या घालायला जात नाही टोप्यावर लिहिलेला मजकूर जो मी सावरकर आहे, तर सावरकरांचा हा देश आहे, महाराष्ट्र आहे. सावरकरांच्या त्यागाला सलाम करा म्हणून त्या टोप्या घालून, स्वतः टोप्या घालून सभागृहात गेल्या आणि अशा वेळेला अनेक वेळा गेलेले आहेत. तो आपण जो ड्रेस घालतो त्याचा एक भाग टोपी आहे. त्यामुळे काय बॅनर घेतलं तर बॅनर काढायला अध्यक्ष सांगतात. इतकं तुम्ही सारखे तेच प्रश्न विचारू नका. मी या सरकार जेव्हा स्थापन झालं त्याच वेळी म्हणालो आहे, हे 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षामध्ये 2 आयडिओलॉजी, विचारधारा आहे, हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष. आणि या दोन्ही विचारधारांचं दीर्घकाळ पटणं शक्य नाही आहे. काँग्रेसची विचारधारा धर्मनिरपेक्षची आहे सांगतात, पण इथे जातीवादी पक्षाबरोबर, शिवसेनेबरोबर त्यांनी अलायन्स केलं आहे, आघाडी केली आहे आणि त्यामुळे त्या पक्षातल्या काँग्रेसच्या नेत्यांनाच हे मान्य नाही आहे, त्यांचा विरोध होतो आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये तसा विरोध आहे आणि जे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा, विकासाचा, शेतकरी, कामगार, विद्यार्थी सगळ्याच गोष्टीचा कोणताही अभ्यास नसल्यामुळे राज्याच्या विकासाला या मुख्यमंत्र्याच्या विचारसरणीमुळे खीळ बसली जाईल असं सगळ्यांनाच वाटल्यामुळे हे दीर्घकाळ टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते की माननीय बाळासाहेब स्वतः कोण झाले नाही, पद घेतली नाही, मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा पदाला कधीच ते इच्छुक नसायचे, ते सैनिकाला स्थान द्यायचे. उद्धव ठाकरेला दाखवायचं मी तसाच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांच्यासारख्या सैनिकांची नावं मुख्यमंत्री पदासाठी दिलेली होती. पण शेवटी जेव्हा मुख्यमंत्री जाहीर करायचा प्रश्न आला त्यावेळेला उद्धव ठाकरे, आदित्य आणि देसाई तिघेही शरद पवारांच्या घरी गेले आणि सांगितलं उद्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्याबद्दल आम्हाला नाव विचारतील तेव्हा तुम्ही सांगा हे नाव तुम्ही जाहीर करणार म्हणून, आमच्यासाठी तुम्ही हे काम करावं
आम्ही तुमचं सगळं ऐकायला तयार आहे, तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव सांगावं असं तिथे ठरलं. सुभाष देसाई नव्हते, संजय राऊत. त्यामुळे एका बाजूला शिवसैनिकांना दाखवायचं मी तुमच्यातला करून पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपणच व्हायचं. आपण काय चित्र आहे महाराष्ट्रात. मुख्यमंत्र्याच्या दालनाच्या बाजूला आदित्य ठाकरे, कॅबिनेटमध्ये त्याचा भाचा देसाई, कॅबिनेटमध्ये पण हे लोक आतमध्ये जे मंत्री नाही ते प्रवेश करतात. काय शिस्त नाही आहे, नियम प्रथा पाळल्या जात नाही आहे. असा महाराष्ट्र आणि असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही. प्रत्येक बिल्डिंगमध्ये ड्रेनेज तिथे सोडलं जातं आहे, टाकी बांधून. पाण्याची व्यवस्था काय, गार्डन, उद्यान, एक मेन गार्डन सोडून द्या. काय अम्युनिटी आणल्या, नागरिक सुविधा काय आणल्या, 500 कोटी आणले, 1500 आणले, आहेत कुठे ते? 5 वर्षात कुठे खर्च आले? असा थापाबाज बंडलबाज माणसाच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ नाहीची. त्याची लाईन का देतात सावंतवाडीकरांना, मला काय म्हणजे काय म्हणायचं नाही, पण सावंतवाडीकरांनी असा उमेदवार देऊन सावंतवाडीची पिछाट पदरात पडली. काय उद्योग आहे हो सावंतवाडीत? तरुणींसाठी काय उद्योग आहे? काय झालं कात्या उद्योगाचं? चष्म्याचं काय झालं दुकानाचं? तुमचा राणे बोरुडीचा दत्ताजींचा मुलगा. हे नवीन आमदार एवढे इंटेलिजंट, एवढे चांगले बोलणारे, नाही तर हे काय बोलू त्याला तुम्ही लोक. काय आमचं दुर्दैव आहे, आमच्या जिल्ह्यात असा पालकमंत्री होता आमदार